झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदीचे सूर गाणे आले की पडद्यावर जाणार आणि एक झक्कास नाटक पाहायला मिळणार हे ओघानं आलंच। झी 24 तासच्या तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं एका नाट्याचा पडदा आम्ही आज वर करतोय। किंबहुना आम्हाला हे नाटक सादर करावं लागतंय। आधुनिक एकच प्याला गेले कित्येक दिवस नाट्य क्षेत्रातल्या आघाडीच्या कलाकारात हे नाट्य गाजतंय। निमित्त आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचं। त्याचा अध्यक्ष कोण होणार, उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी की नटराज पॅनलचे विनय आपटे, या सगळ्या नाट्याचे विविध अंक गेले काही दिवस पाहायला मिळतात। आता या नाटकाचा नवा खळबळजनक अंक आज झी 24 तासनं तुमच्या समोर आणलाय। हा अप्रकाशित अंक सगळ्यात आधी फक्त झी 24 तास तुमच्या समोर आणते। नाशिकमधल्या चांदवडमध्ये मोहन जोशींच्या नाटकाचा प्रयोग होता। तिथे जाऊन या साहेबांनी जो काही धिंगाणा घातला तो धिंगाणा एका आमदारानं याची देही याची डोळा पाहिला आणि त्यानं तो कथन केलाय। चांदवडमधल्या यशोधन लॉजमध्ये या महाशयांनी काय प्यायलं कुणास ठाऊक आणि ते असे काही सुटले अर्वाच्य भाषेत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि मोठमोठ्या राजकारण्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली। नक्की कसा रंगला हा एकच प्यालाचा अंक आणि नक्की त्यांनी काय प्यायलं होतं ऐकूयात नाटकाच्या पहिल्या प्रवेशात। नेते अभिनेते एका हॉटेलवर जेवायला गेले, यशोधन हॉटेल, आणि यशोधन हॉटेलवर जेवायला गेले म्हटल्यानंतर मग तर बाकी सगळा आलाच कार्यक्रम, चहापान आणि त्यांच्या संस्कृतीप्रमाणे ज्या 2-2 पेग त्यांनी विचवले, 2-2 4-4 पेग त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी दिनकर कोतवालांची एंट्री झाली। सुभाष कोतवाल, पप्पू भालेराव यांनी त्यांची ओळख करून दिली व हे दिनकर कोतवाल आणि शिरीष कोतवालांचे चुलत बंधू, आमदार कोतवालांचे चुलत बंधू। तोपर्यंत आमदार खासदार अण्णा हजारे यांच्यापर्यंत तो विषय जाऊन पोहोचला आणि काय त्या माणसाला जाणं मोहन जोशी नावाचा जो अभिनेता होता त्या अभिनेत्याला काय होते आलोडी समजे ना, तो अत्यंत अर्वाच्यपणे समाजसेवेमध्ये काम करणारे, राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपली हयात घातली 50-50 वर्षाची 40-40 वर्षाची, अशा मोठमोठ्या माणसांना शिव्या देता फार आमदार खासदारांकडे शिव्या देतात आणि शिव्या देता जेव्हा आमदारांना शिव्या द्यायला लागली तेव्हा आमच्यातला दिनू बदला झाला। मग ज्या पद्धतीनं एक खलनायकाची सिनेमामध्ये आपण बघतो गंमत, तो अभिनेता कसं करतो तो आपण खलनायकाला, त्या पद्धतीनं अक्षरशः म्हणजे बोलू नाही पण सांगितलं पाहिजे एवढी गाण्यातली माणसं जर त्या नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी असतील तर त्यांना खऱ्या अर्थानं राहण्याचा अधिकार आहे का? नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी असतील तर त्यांना खऱ्या अर्थानं राहण्याचा अधिकार आहे का? नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी असतील तर त्यांना खऱ्या अर्थानं राहण्याचा अधिकार आहे का? ऐकलं आपण तर मोहन जोशींची थिल्लरगिरी इथंच थांबली नाही तर चांदवडमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथे त्यांनी ही येड्यांची जत्रा सुरूच ठेवली। मोहन जोशींनी निसर्ग लॉजवरही असाच धिंगाणा घातला। चांदवड गावातली मुलं या अभिनेत्याला त्याच्या लॉजवर सोडायला गेली तर तिथेही लॉजवरच्या रूमचं दार उघडेपर्यंतही त्यांना धीर नव्हता। त्यांनी दारावर जोरदार लाथाबुक्के मारायला सुरुवात केली। ऐका काय घडलं नाटकाच्या दुसऱ्या प्रवेशात। अशी माणसं येऊन दारू पिऊन आमच्या चांदवड तालुक्यातले जे तरुण मुलं असतील मुली असतील त्यांच्या मनावर हे काय छाप टाकणार आहे। परंतु मग परत काहीतरी रूमवर गेल्यानंतर निसर्ग लॉजला तो एक गरीब कार्यकर्ता लुटे नावाचा त्यांनी निसर्ग लॉज या ठिकाणी कर्ज काढून त्यांनी बांधलं विचारलं। त्या लॉजवर गेल्यानंतर देखील या अभिनेत्यानं मोहन जोशी नाव यांनी लाथा बुक्क्या मारून त्या दारूची फळ तोडली। कुलपाची चावी आणण्यापर्यंत देखील त्यांना जर लाथा बुक्क्या मारून तोडली। झी 24 तास एक पाऊल पुढे।